हॅलो एव्हरीवन. आज आपण नवीन टॉपिक दॅट इज मेन्स प्रॉफिट सुरू करत आहोत. मेन्स प्रॉफिटवर आपल्याला शॉर्ट नोट्स येत राहतात. आपण रेस जुडिकेटा, रेस सब जुडाईस हे वगैरे टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत. तर आता आपण मेन्स प्रॉफिट नावाचा जो टॉपिक आहे याच्यावर शॉर्ट नोट येते. कधी कधी मेन्स प्रॉफिट तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण उपयोगी आहे. तर याच्यामध्ये पहा, सेक्शन 2 राईट शॉर्ट नोट ऑन किंवा राईट नोट्स ऑन मेन्स प्रॉफिट. मीन्स प्रॉफिट म्हणजे काय पहा, एक प्रॉपर्टी असते आणि त्या प्रॉपर्टी एखाद्याला आपण दिलेली असते. ती प्रॉपर्टी मूवेबल असते आणि त्याच्यातून बऱ्याच वेळेस दरम्यानच्या काळात त्याच्या ताब्यात असताना तो बराचसा नफा काढत असतो, त्याच्यातून तो प्रॉफिट घेत असतो आणि ते प्रॉफिट म्हणजे मीन्स प्रॉफिट. ओके, मीन्स प्रॉफिटचा मराठीतून अर्थ होतो दरम्यानच्या काळातला नफा. ओके, सेक्शन 2 सब क्लॉज 12 ऑफ द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर डिफाइन्स द एक्सप्रेशन मीन्स प्रॉफिट ॲज अंडर. मीन्स प्रॉफिट of any property means those profits which the person is wrongful possession. पहा, means profit of any property means those profits which the person in wrongful possession of such a property. एखाद्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये रॉंगफुली पोझेशन आहे एखाद्या व्यक्तीकडे आपल्या प्रॉपर्टीचं, आणि ती प्रॉपर्टी ताब्यात असताना ती व्यक्ती काय करते तर त्याच्यातून प्रॉफिट कमावते. रॉंगफुल पोझेशन हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. पहा, ॲक्च्युली रिसिव्ड ऑर माइट हॅव रिसिव्ड, माइट विथ द ऑर्डिनरी डिलिजन्स हॅव रिसिव्ड देअर फॉर्म. पहा, त्याच्यामधून निघणारा जो प्रॉफिट आहे तो त्याच्यातून येणारच असतो आणि तो जो प्रॉफिट आहे तो आपल्याला न देता तो काय करतो, स्वतःकडे ठेवतो. टुगेदर विथ इंटरेस्ट ऑन सच अ प्रॉफिट्स. मीन्स प्रॉफिट म्हणजे काय, ते तर प्रॉफिट घ्यायचंच आहे पण त्याच्यावरचा इंटरेस्ट सुद्धा घ्यायचा आहे. बट इफ इट शॅल नॉट इन्क्लूड एनी सच प्रॉफिट विच कॉज्ड अँड रिसिव्ड ड्यू टू द इम्प्रूव्हमेंट्स ऑन ऑफ सच अ प्रॉपर्टी that was made by the person in wrongful possession. पहा, आता मीन्स प्रॉफिटचा अर्थ समजून घेऊया. आधी पुन्हा एकदा हे वाचते मी. मीन्स प्रॉफिट ऑफ एनी प्रॉपर्टी मीन्स दोज प्रॉफिट्स. कुठलं प्रॉफिट आहे, ते प्रॉफिट आहे जे विच द पर्सन इन रॉंगफुल पोझेशन ऑफ सच अ प्रॉपर्टी. पहा, आता मीन्स प्रॉफिट ऑफ एनी प्रॉपर्टी मीन्स दोज प्रॉफिट. मीन्स प्रॉफिट म्हणजे ते प्रॉफिट. प्रॉफिटचा अर्थ कळतो आपल्याला फायदा. मीन्स प्रॉफिट मीन्स दोज प्रॉफिट मीन्स दोज प्रॉफिट्स विथ द पर्सन इन रॉंगफुल पोझेशन. दोन व्यक्ती आहे, एका व्यक्तीची प्रॉपर्टी ही दुसऱ्याने रॉंगफुली ॲक्वायर्ड करून ठेवलेली आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात आहे, ओनरच्या ताब्यात नाही आहे. लक्षात घ्या, इथं दोन व्यक्ती आहेत. एक व्यक्ती मालक आहे आणि दुसऱ्याने त्याच्यावर रॉंगफुली पोझेशन केलेलं आहे. त्या रॉंगफुल पोझेशनमधून तो काय करतो, ही प्रॉपर्टी रॉंगफुली त्याच्या ताब्यात आहे. रॉंगफुल पोझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड हिअर. मेन्स प्रॉफिटमध्ये काय होते, ॲक्च्युली रिसिव्ड ऑर माइट हॅव रिसिव्ड. त्याला ती ॲक्च्युली त्याच्यामधून मिळत आहे किंवा त्याला मिळू शकते त्याच्यामधून. विथ ऑर्डिनरी डिलिजन्स, तो काय करेल, डिलिजन्स म्हणजे तो आपलं हे वापरेल. अँड हॅव रिसिव्ड देअर फ्रॉम, आणि तो काय करेल, तो तिथून त्या प्रॉफिट त्या जमिनीतून किंवा त्या त्या प्रॉफिट याच्यामधून प्रॉपर्टीमधून तो काय करेल, प्रॉफिट काढेल. टुगेदर विथ इंटरेस्ट ऑफ सच प्रॉफिट्स, आणि याच्यावर काय मिळणार आहे त्याला, हे फक्त प्रॉफिटच घ्यायचं नाही तर त्याचं इंटरेस्ट सुद्धा आहे त्याच्यामध्ये. बट इट शॅल नॉट इन्क्लूड एनी सच प्रॉफिट विच कॉज्ड अँड रिसिव्ड ड्यू टू द इम्प्रूव्हमेंट्स ऑन ऑफ सच अ प्रॉपर्टी. त्यांनी काही इम्प्रूव्हमेंट केलं असेल आणि त्याच्यामधून जर तो प्रॉफिट घेत असेल तर ते प्रॉफिट मात्र आपलं होत नाही. पण त्या जमिनीतून जर तो प्रॉफिट कमवत असेल तर ऑफकोर्स ते प्रॉफिट हा मागण्याचा हक्क कुणाला आहे, जो रिअल ओनर आहे त्याला आहे. द राईट टू पोझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट विच इज गॅरंटीड टू ऑल लॉ अबायडिंग पर्सन्स. पहा, राईट टू पोझेशन आपण पाहिले. राईट टू पोझेशन, ज्याच्या ताब्यात आहे जी वस्तू तो त्याचा मालक आहे. राईट टू पोझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट, हा फार इम्पॉर्टंट राईट आहे. विच इज गॅरंटीड टू ऑल लॉ अबायडिंग पर्सन्स, जे कायदेशीर लोक आहेत, ज्यांच्यावर कायदा बंधनकारक आहे, त्या सगळ्यांसाठी राईट टू पोझेशन हा इम्पॉर्टंट राईट आहे. हेन्स वेन एनी पर्सन इज डिप्राइव्ड ऑफ हिज पोझेशन, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून त्याचा हा जो अधिकार आहे, त्याचा राईट हा काढून घेतला जातो, देन ही इज नॉट ओनली एन्टायटल्ड टू रिकवर द पोझेशन. तर अशा वेळेस तो फक्त त्या जागेचं पोझेशनच रिकवर करू शकत नाही, बट ॲट द सेम टाइम ही इज ऑल्सो एन्टायटल्ड टू रिकवर द डॅमेजेस
फॉर सच अ रॉंगफुल पोझेशन बाय अनादर. पहा, एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी आहे, दुसऱ्या व्यक्तीने ती हडप केलेली आहे आणि तो तिचा उपभोग घेत आहे आणि जो ओरिजिनल मालक आहे तो मात्र त्या प्रॉपर्टीपासून डिप्राईव्ह आहे, त्याचा राईट टू पोझेशन काढून घेतलेला आहे. तर तो फक्त राईट टू पोझेशनच मिळवू शकत नाही, म्हणजे तेवढंच त्याचा हक्क नाही, तर त्याच्यामधून त्यांनी जे काही नुकसान केलं असेल, डॅमेज केलेलं असेल, तर त्या डॅमेजेस घेण्याचा अधिकार सुद्धा कुणाला आहे? जो रिअल ओनर आहे त्याला आहे. When a person is not having any right to possession against the person claiming it, then it is called as a wrongful possession. या संपूर्ण वाक्याला अंडरलाईन करून ठेवा. When a person is not having any right to possession, एखाद्या व्यक्तीला राईट टू पोझेशन नाही, त्याला कुठलाही अधिकार नाही. कशाच्या विरोधात? अगेन्स्ट द पर्सन क्लेमिंग इट. पहा, एखादी व्यक्ती आहे, त्यांनी काय केलेलं आहे, ती प्रॉपर्टी जी आहे ती दुसऱ्याच्या ताब्यात आहे आणि वेन अ पर्सन इज नॉट हॅव्हिंग एनी राईट टू पोझेशन, त्याच्याकडे राईट टू पोझेशन नाही, म्हणजे ही प्रॉपर्टी कुणाची आहे? ऑफकोर्स दुसऱ्या व्यक्तीची आहे. अगेन्स्ट द पर्सन क्लेमिंग इट, देन इट इज कॉल्ड ॲज अ रॉंगफुल पोझेशन. रॉंगफुल पोझेशन आपण जो वर्ड शब्द मगाचपासून पाहतो की हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. तुमचा काही मालकी हक्क नाही, तुमच्या ताब्यात ती जमीन आहे, पण तुम्ही ती रॉंगफुली पोझेस केलेली आहे, तुम्ही ती रॉंगफुली ॲक्वायर केलेली आहे, याला म्हणायचं रॉंगफुल पोझेशन. Hence, when a plaintiff is claiming means profit, then he must prove that the defendant has been in wrongful possession of the property claimed. जेव्हा आपण एखाद्या प्रॉपर्टीसाठी दावा दाखल करतो की माझी जी प्रॉपर्टी आहे ही रॉंगफुली दुसऱ्याच्या ताब्यात आहे, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? रॉंगफुल पोझेशन आपल्याला सिद्ध करावं लागेल त्या प्रॉपर्टीचं. फॉलोइंग आर फ्यू इन्स्टन्सेस ऑफ अ पर्सन हू इज इन रॉंगफुल पोझेशन अँड सो अगेन्स्ट whom a decree of means profit can be passed. ओके, रॉंगफुल पोझेशन म्हणजे काय? पहा, एक जमीन आहे, ती दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात आहे आणि ती दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असून त्याच्यावर त्याचा मालकी हक्क नाही, त्याचा कुठलाही अधिकार नाही आहे त्याच्यावर, त्यांनी ती जबरदस्तीने आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. एखाद्या व्यक्तीची जमीन जबरदस्तीने ताब्यात ठेवून त्याच्यावर काही प्रॉफिट कमावणं, याला म्हणायचं रॉंगफुल पोझेशन. मग जेव्हा ती ओनर आहे, जो ओरिजिनल ओनर आहे, जेव्हा तो क्लेम करेल की बाबा माझी प्रॉपर्टी मला परत द्या, अशा वेळेस ती त्याच प्रॉपर्टी बरोबर आपल्याला काय घ्यायचं आहे? त्याच्यातून जर काही नुकसान झालेलं असेल त्या जमिनीला किंवा त्या प्रॉपर्टीला, तर त्याचं डॅमेजेस घ्यायचं आहे. डॅमेज आणि डॅमेजेसमधला फरक तुम्ही शिकलेला आहात कॉन्ट्रॅक्टमध्ये. डॅमेज म्हणजे काय? तर नुकसान, आणि त्यालाच डॅमेजेस म्हणजे काय? तर नुकसान भरपाई. तर नुकसान भरपाई घेण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे. फक्त तेवढंच पोझेशन नाही, तर त्यांनी त्याच्यामधून काढलेलं उत्पन्न म्हणजे मीन्स प्रॉफिट जे त्यांनी काढलेले दरम्यानच्या काळामध्ये त्याच्या ताब्यामध्ये प्रॉपर्टी असताना त्यांनी जे काही उत्पन्न काढले किंवा त्यांनी जे काही प्रॉफिट मिळवलेलं आहे, ते प्रॉफिट मिळवण्याचा अधिकार सुद्धा कुणाला आहे? ऑफकोर्स त्या रिअल ओनरला आहे. थँक्यू.